ते बघा, तिसरा वॉटरफॉल. रायडर चाललेले माळशेज एन्जॉय करण्यासाठी. दर संडेला मग सर्वजण थांबलेत. आता ॲक्च्युली MTDC बशी पोचलो आहे आम्ही. ते बघा घाट धुका एकदम. गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. आज आहे संडे 22 जून आणि मी चाललो आहे आज आमच्या गावी. आता मी बदलापूर मार्गे म्हसा, दसई आणि माळशेज घाट कसं जायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. मी निघालो आहे बदलापूरमधून. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर आता आपण जर्नी कंटिन्यू करू. चला, आता मी पोचलो आहे बदलापूर स्टेशन. राईट साईडला समोरून मेल जाताना दिसते. महाराजांचं स्मारक मोसम एकदम जबरदस्त आहे. माळशेज घाटात आपल्याला पाऊस वगैरे भेटणार आहे. बदलापूरचा ब्रिज क्रॉस करून आल्यावर नदीवरचा इकडे येऊन आपल्याला पहिला लेफ्ट मारायचा आहे, जो इथून जातो बोराडपाडा आणि आपल्याला तो मेन हायवे लागतो मोठा. बघा मुरबाड, बदलापूर मुरबाड बस आलेली होती. बदलापूरमधून आपण बाहेर निघालेलो आहे आणि हा मुंबई अहमदाबाद ब्रिज आहे समोर जो दिसतोय तो. हा इकडून जातो सरळ राईट साईडने पनवेल साईडला. मी पोचलो आहे मुळगावमध्ये. तिथे मुळगावचा वडापाव आणि वरती मुळगाव खंडोबा मंदिर. एकदम छान असं वातावरण आणि दोन्ही साईडला किती हिरवगार आहे. आता पुढे जाऊन आपल्याला म्हसा आणि कर्जत हायवे लागेल. तर मी तुम्हाला दाखवतो की आपल्याला लेफ्ट टर्न मारून म्हशाच्या साईडला जायचं आहे. ते एक छोटंसं पाडा टाईप असं गाव आलेलं आहे, म्हणजे आदिवासी. आता मी हायवेला आलेलो आहे इथे. आता हा जो राईटला जातो तो जातो कर्जतकडे. आणले आता दाखवल्याप्रमाणे तो मागचा हायवे गेला आहे कर्जत साईडला आणि हा चालला आहे सरळ म्हसा, कसारा, माळशेज. आणि आपण कंटिन्यू जाणार आहे दसई मार्गे वैशाखेरेमध्ये. आपण माळशेजला कनेक्ट होतो. आता आपण पोचलो आहे म्हशामध्ये. म्हसामध्ये म्हसोबाचं मंदिर आहे मोठं, म्हणून इकडे म्हसा बोललं जातं. इकडून लेफ्ट साईडला जो रोड जातो तो जातो मुरबाडला आणि हा सरळ जातो तो जातो आपण दसई मार्गे माळशेज घाट. माशाची भरपूर मोठी यात्रा असते इथे. इकडे संपूर्ण दोन्ही साईडला सर्व गावांचे लोक येतात आणि हे आहे म्हसोबा मंदिर. इथे म्हसा बोललं जातं. गवळे गाव आलेलं आहे. आता मुरबाड सॉरी आता मी म्हसा क्रॉस करून आलेलो आहे पुढे. हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण गार्डन मोकळं होतं. आता इथे बघा पूर्ण हिरवळ उगलेली आहे. रस्ता बघू शकतो मी, किती छान वाटतं, एकदम हिरवगार गार्डनमध्ये. आता आम्ही पोचलो आहे गोरखगडच्या पायथ्याशी. इकडे राईट साईडला वरती आहे गोरखगड. साईडला नजारा बघू शकता तुम्ही. ह्या डोंगराच्या मागे भीमाशंकर आहे, श्री क्षेत्र भीमाशंकर. आणि इकडे भाताची खाचर आहे, तिथे आता भात लावणी होईल थोड्या दिवसांनी. पाणी जमा झालेलं आहे इथे. दोन्ही साईडनी शेती आणि मधून हा रस्ता.
आता मी पोचलो आहे दसईमध्ये. दसईमधून लेफ्ट मारून आपण जातो टोकावड्याला आणि इथून सरळ जातो अहमदनगर, कसारा, नाशिक, आळेफाटा, ओतूर. आता सरळ जायचं आहे आपल्याला, कुठे लेफ्ट राईट न घेता. आता पुढे जाऊन आपल्याला वैशाखेरे लागेल आणि तिथून राईट टर्न मारून नगर कल्याण हायवेला लागायचं आहे. आता आपण दसई क्रॉस करून पुढे आलेलो आहे. आता आपल्याला पुढे लागणार आहे नगर कल्याण हायवे. इथे ब्रिजचं काम चालू होतं, आता ते झालंय वाटतं. इकडे वैशाखेरे जिथून आपण या हायवेला लागतो ते बदक आलेलं आहे रस्त्यावर. हा तो इकडे लेफ्ट साईड आहे, तो जातो कल्याणकडे आणि हा राईट साईडला जातो हा नगरकडे. इकडे रस्त्याचं काम चालू आहे, हा ब्रिजचं काम चालू होतं, आता हे झालेलं आहे. आता हे रुंदीकरण चालू आहे त्यामुळे जरा ट्रॅफिक असते. आता आपण आलो इकडून आतमधून दसई, मुरबाड ते दसई, मासा, बोराडपाडा, बदलापूर आणि नगर कल्याण हायवेला लागले. हायवे सरळ आता जाणार माळशेज घाट मार्गे ओतूर, आळेफाटा आणि नगरच्या साईड. इकडे आता रस्त्याचं काम स्टार्ट केलेलं आहे, म्हणजे रुंदीकरण. इकडची झाडं तोडलेली आहे बाजूची आणि समोरून एक रोड जातो तो नाणेघाटात जाण्यासाठी. इथून मार्ग आहे, ट्रेकर्स वगैरे जातात. इकडे गाडी पार्किंग करून इथून चालत जायला लागतं त्या साईडला वरती. इथून दिसतंय तो जातो नाणेघाटात रोड. इकडची बघा रस्त्याला पहिली झाडं होती, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील. इथं दोन्ही साईडने यांनी रुंदीकरणासाठी मोठी मोठी झाडं तोडलेली आहेत रस्त्याची. रस्ता रुंदीकरणामुळे दोन्ही बाजूची चांगली मोठी मोठी झाडं कापली गेलेली आहेत. त्यामुळे इकडचं जरा शो असा कमी झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे जो माळशेज घाटाचा जाण्याचा जो रोड आहे ना, त्याची जी मजा, अरे बापरे, इथं एवढं छान होतं. दोन्ही साईडनी झाडं, हे पूर्ण असं ओसाड झाल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. पण तरी पण छान दिसतंय. पण इथं भरपूर छान दोन्ही साईडनी जी झाडं होती त्याची सावली पूर्ण रस्त्यावर येत होती. ठीक आहे, आता रस्ता रुंदीकरणासाठी पर्याय पण नाही, झाडं तर तोडायच लागणार आहेत. समोर बघा घाटात माळशेजचा डोंगर दिसतोय, सगळं धुकं आहे त्याच्यावर. वा, इथे बहुतेक आता नदीला पाणी चालू झालेलं असेल. इथं पुढच्या साईडला आता दिसेल आपल्याला. झाले पण कमी प्रमाणात, कमी भैरवगडावर तिकडून पाणी येतं या धबधब्याला. इथं एक ठिकाणी चालू झालेलं आहे धबधबा. साईडला पूर्ण हिरवगार दिसते. पावसाळ्यातला पहिलाच ब्लॉग असेल. मागचे जे होते ते उन्हाळ्यातलेच होते. इथून मागे वगैरे वॉटरफॉल, रायडर्स चाललेले माळशेज घाटात एन्जॉय करण्यासाठी. दर संडेला मुंबईवरून रायडर्स येतात. मागच्या वेळेस जे चितबी रिसॉर्टला गेलो होतो ते पुढून जो घाट चालू होता तिथून पहिला जो लेफ्ट आहे तिथून स्टार्ट होतो. आता मी पोचलो आहे सावर्णेमध्ये आणि आता पुढे जाऊन माळशेज घाटाला सुरुवात होईल. तुम्ही क्लायमेट पाहू शकता, एकदम जबरदस्त आहे घाटामधील. जे आम्ही रिसॉर्टला गेलो होतो मागच्या वेळेस ते बघा, इथून लेफ्ट मारून आणि इथून जे सुरुवात होते माळशेज घाटाला. इथं पहिला वॉटरफॉल आलेला आहे, लेफ्ट राईट साईडला बघू शकता तुम्ही.
इथे सर्वजण थांबलेत आणि कॉलेज पण हॉर्न वाजवले। हे बघा इथे दुसरा वॉटरफॉल आहे आणि वर धुकं तुम्ही पाहू शकता किती प्रमाणात आलेलं पिकनिकसाठी। इथे बघा इथे तिसरा वॉटरफॉल आहे, इथे एक आहे। पावसाळ्यामध्ये इकडे येण्याची म्हणजे मजा वेगळीच आहे। वर बघा धुकं आणि ते मॅगी गरम गरम मका वगैरे खाण्याचे। इकडे काम पण केलेलं आहे रस्त्याचं, त्यामुळं नाही तर आधी ना ॲक्च्युली जास्त खराब झालेलं होतं इथे। इकडे तो जागेवरती टर्न आहे, इथे घाटात तो आलेला आहे। इकडे पोलीस असतात, बघू आज आहेत की नाही। नाही आज चेंज आहे। इकडे लाईट्स आणि इंडिकेटर चालू करायला लागतील, कारण की समोरच्या गाडीवाल्याला दिसली पाहिजे गाडी येते। हे बघा समोरच्याने चालू करून आलेलं आहे। तर पुढे एकदम दाट धुकं चालू होईल पुढे जाऊन, दाट धुकं आहे। आता वरती जाईल तर अजून डार्क धुकं चालू होईल। इथे पिकनिक स्पॉट आलेला आहे हा फोटो सेशन, आणि आता पुढे एक दिंडी चालू आहे पंढरपूरला। जेव्हा आपण उंचीवरती पोहोचलोय, आता पुढे बघूया तो गाडीवरती जो धबधबा पडतो तो चालू आहे की नाही ते आपल्याला दिसेलच 5 मिनिटात पुढे जाऊन। इकडून लेफ्ट साईडला खाली 2000 फूट खोल दरी आहे। आता धुक्यामुळं ॲक्च्युली काय कळून येत नाही आहे, पण भरपूर खोल। तिथे थोडं थोडं पाणी पडतंय गाडीवरती, अजून काय जास्त चालू नाही झालं। हे बघा इथे आपण त्याच्यातून गाडी नेऊया। हे बघा पडलेलं आहे पाणी। आता पुढे जाऊन बोगदा लागणार आहे आपल्याला। आणि इथे ते मंदिर आहे इथे, आणि पाऊस पण चालू आहे थोडा थोडा। बोगदा क्रॉस करून आपण आलेलो आहे पुढे। बघू शकता रस्ता दिसत नाहीये पुढे जाणे। वेगळीच मजा येते याच्यामध्ये, क्लायमेट जबरदस्त आहे। आता ॲक्च्युली MTDC पाशी पोहोचलो आहे आम्ही। ते बघा दाट धुकं एकदम। इथं करंजाळेमध्ये आम्ही थांबलोय 5 मिनिटं। इथे बघा भाताची शेती, बघा सीन, डोंगर हिरवळ। इथे लोक आलेत पिकनिकसाठी, एन्जॉय चालू आहे यांचा। आता मी इथून पुढे मी चाललो आहे नारायणगावला। हा व्हिडिओ इथपर्यंतच होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। मी आता थोड्या मड फारगावमध्ये पोहोचेल।